तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला दिल्लीत होण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेलेत आणि या दौऱ्यात मुंडेंच्या मंत्रिपदाचा फैसला होणार आहे। अजितदादा मंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलंय। त्यातच मुख्यमंत्रीही दिल्ली दौऱ्यावर असल्यानं दिल्लीच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पाहूया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला दिल्ली। एकाच वेळी मुंडे फडणवीसांची दिल्ली वारी। दादांनी सांगितल्यास मुंडेंची राजीनाम्याची तयारी। बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच धनंजय मुंडे दिल्लीला गेलेत। दिल्लीत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशींची त्यांनी भेट घेतली। अन्न व नागरी पुरवठा खात्याची कामं असल्याचं त्यांनी सांगितलं असलं तरी राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा सुरू झाल्या। दिल्लीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला होणार असल्याचं सांगण्यात येत होतं। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय। ही महाराष्ट्राची अवस्था आहे। नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायलाच हवा अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतली आहे। सरकारला त्याची जबाबदारी घ्यायला लागेल ना। एक माणूस केंद्रबिंदू आपण करू शकत नाही। नैतिकता हा शब्द म्हणला की सरकारला आवडत नाही, पण नैतिकतेने ह्याची ओनरशिप तिन्ही पक्षांना घ्यावी लागेल ना। कारण का जसं तुम्ही सत्तेमध्ये आल्यावर गुलाल तिन्ही पक्षांनी खेळला, तसं आजच्या नीती आयोगाचं जे आहे ह्याचंही ओनरशिप तिन्ही पक्षांना घ्यावी लागेल ना, जे 5 वर्ष 2.5-3 वर्ष सत्तेमध्ये आहेत एकत्र। सुप्रिया सुळेंनी राजीनाम्याच्या केलेल्या मागणीवर धनंजय मुंडेंनी उत्तर दिलंय। माझी नैतिकता लोकांसोबत आहे, नैतिकतेच्या पातळीवर आपण दोषी नसल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय। मी बाजूला राहायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का मंत्री म्हणून? एक मिनिट, माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे। जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललोय। यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावं तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, हेच म्हणणं आहे। अजित पवारांनी सांगितलं तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलंय। अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचंही मुंडे म्हणाले। धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार। पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना। दिल्लीत देवेंद्र फडणवीस 2 दिवस प्रचारासाठी असणार आहेत। धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच वेळी दिल्लीत असणं हा योगायोग म्हणता येणार नाही। त्यामुळे दिल्लीत धनंजय मुंडेंचा काय फैसला होतो याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मुंबईहून सीमा आढेसह उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।